करते त्यांना. तुझी दुर्गा तू भवानी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपण दर 15 दिवसांनी एका खास मान्यवरांना बोलवून माहितीपूर्ण चर्चा करतो. त्याच नियमानुसार आजही आपण अशाच खास वक्त्यांना या ठिकाणी आमंत्रित केलं आहे. या वेळच्या आपल्या व्याख्यात्या आहेत डॉक्टर सपना मनोज भांबरे, MS प्रसूती तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, या राजवैद्य आयुर्वेद फर्टिलिटी अँड पंचकर्म सेंटर मालेगाव येथे 15 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहेत. मातोश्री आसराबाई दराडे आयुर्वेद कॉलेज येवला येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरतही आहेत. आज परत आपल्याला या वक्त्या म्हणून लाभल्या यासाठी त्यांचे मनापासून आभार. तर आजचा आपला विषय आहे व्यक्ती तितक्या प्रकृती. तर प्रकृती कशी तयार होते, आपली प्रकृती कशी ओळखावी, प्रकृतीनुसार दोष कोणते तयार होतात, प्रकृतीनुसार आजार कोणते होतात, प्रकृतीनुसार काळजी काय घेतली पाहिजे, या सगळ्या प्रश्नाची उत्तरे आज आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत. मी तुमचा जास्त वेळ न घेता मी आमंत्रित करते आणि बोलण्यासाठी त्यांना विनंती करते डॉक्टर सपना भांबरे यांना. प्लीज मॅडम चालू करा तुम्ही. थँक्यू. नमस्ते. प्रथम सर्वांचं स्वागत आणि शुभ संध्याकाळ. आजचा आपला विषय आहे व्यक्ती तितक्या प्रकृती. मागच्या माझ्या लेक्चरमध्ये मी केसांची आणि त्वचेची काळजी आणि पावसाळ्यातील काळजी ह्या विषयावर बोलले होते. तर त्यावेळेस माझ्या तोंडातून तुम्ही बऱ्याचदा प्रकृती हा शब्द ऐकला आणि म्हणूनच आपण ह्या विषयावर थोडासा प्रकाश टाकणार आहोत की प्रकृती म्हणजे नेमकं काय असतं. आता आपण जेव्हा डॉक्टरांकडे जातो ते आपल्याला औषधं देतात, तर ती ॲलोपॅथीची सिस्टीम आहे. पण आयुर्वेदामध्ये ही प्रत्येक व्यक्ती ही वेगळी कन्सिडर केली जाते. म्हणजे प्रत्येक व्यक्तीची जशी प्रकृती असेल त्यानुसार त्याला औषधं दिली जातात. प्रत्येक व्यक्तीची ठेवण, तिच्या शरीरातील दोष हे वेगवेगळे असतात. तर ही प्रकृती म्हणजे काय असते, तर जेव्हा आपला गर्भात जेव्हा बाळ राहतं तेव्हा आई आणि वडिलांकडून बाळाला काही गुणधर्म येत असतात. आता त्याला जरी जेनेटिक्स म्हटलं जातं किंवा जीन्स जे इनहेरिटेड असतात, तर ते जीन्स सुद्धा त्या प्रकृतीनुसारच येत असतात. म्हणजे जसं वडील जर खूप कोपिष्ट असतील, वडिलांना फार राग येत असेल, तर मुलामध्ये ते येणं स्वाभाविक असतं आणि आपण काय म्हणतो, हे वंश परंपरेने आलंय किंवा जेनेटिकली त्यांच्या ते इनहेरिटेड झालंय. पण हा वडिलांच्या पित्त प्रकृतीमधला संताप किंवा राग हा दोष आहे किंवा गुण आहे आणि तो इकडे आलेला आहे, जो बाळामध्ये जेव्हा गर्भ तयार होतो तेव्हा शुक्रबीज आणि स्त्रीबीज म्हणजे शुक्राणू ज्याला म्हणतात की पुरुष बीज आणि स्त्रीबीज ह्यांचा जेव्हा संयोग होत असतो तेव्हा त्याच्यामध्ये जे वडिलांच्याकडून पुरुष बीजामध्ये किंवा शुक्राणूमध्ये जे प्रकृतीचे गुणधर्म येणार आहेत त्यांच्या प्रकृतीचे आणि जे आईच्या प्रकृतीचे गुणधर्म येणार आहेत आणि याशिवाय जे मातेने गर्भधारणेचे 9 महिने तिने जो आहार विहार घेतलाय, जे काही खाल्लंय, जे काही तिने रोज प्रवास केलाय किंवा काय असा जो विहार केलाय, तर त्याच्यानुसारही गुणधर्म बाळामध्ये येत असतात. तर ही बाळाची प्रकृती तेव्हा तयार होत असते. तर म्हणून असं म्हटलं जातं की प्रकृती ही प्रत्येक वेगवेगळी असते, व्यक्ती तितक्या प्रकृती. आज आपण जर बघितलं तर कोणत्याही 2 व्यक्ती सारख्या नसतात. जरी दिसायला जगातल्या 6 व्यक्ती सारख्या असतील तरी त्या फक्त चेहऱ्याने त्यांचं साम्य असतं. पण गुणधर्म जर आपण बघितलं तर प्रत्येकाचे गुणधर्म वेगवेगळे असतात. एक व्यक्ती आणि आपण जेवढ्या आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्ती बघा, कधीच सगळ्यांचे गुणधर्म सारखे नसतील. म्हणजे एका आईची आपण 4 मुलं जरी पाहिली तरी प्रत्येकाचे स्वभाव, गुण, साम्य म्हणजे त्यांना ज्या आवडणाऱ्या आवड निवड ही प्रत्येकाची वेगळी असते. का अशी वेगळी असते? कारण त्यांची ती प्रकृती असते. प्रकृतीतला तरतम भाव असतो. म्हणजे जर एखाद्याला गोड आवडत असेल तर ती गोडी पण कशी असते, एखाद्याला खूप जास्त गोड आवडतं, एखाद्याला थोडं कमी प्रमाणात आवडतं, एखाद्याला बिलकुलच गोड आवडत नाही, एखाद्याला तिखटच खूप आवडतं. तर हा झाला तरतम भाव.
तर ही जी प्रकृती असते साधारण 3 दोष असतात, ते मागे जसं बोलले तसं वात, पित्त आणि कफ ह्या 3 दोषांच्या कॉम्बिनेशननी प्रकृती बनत असते. जेव्हा आपण आईच्या गर्भात जेव्हा बाळ तयार होतं तेव्हाच बाळाची प्रकृती ही ठरत असते. तर वात प्रकृतीचे प्रकार किती आहेत तर एक दोषच म्हणजे वात दोषाची एक, पित्त दोषाची एक, त्याच्यानंतर कफ दोषाची हे एक दोषाची प्रकृती, नंतर ह्या दोषांच्या कॉम्बिनेशननी होणाऱ्या द्वंद्वज प्रकृती आणि समप्रकृती म्हणजे वात पित्त कफ हे असं समान ज्याच्यात आहे ती सर्व समान दोषांनी बनणारी समप्रकृती असे हे प्रकृतीचे प्रकार आपल्याला आढळून येतात. तर त्रिदोषज, द्वंद्वज आणि समदोषज अशा प्रकृतीचे हे प्रकार केले जातात. त्यानुसार आज आपण बघणार आहोत. पहिल्यांदा आपण एकदोषज प्रकृती पाहूयात की वातदोषाची प्रकृती म्हणजे नेमकं काय असतं. तर वातदोष, वाताचे जे गुण असतात, वायू, वात म्हणजे आता सिंपल तुम्ही वाहणारा वारा जो आपल्याला म्हणतो आपण तसा शरीरात असणारा वातदोष असतो. वाताचा जर गुणधर्म बघितला तर वृक्ष, लघु, चल, बहु, शीत, परुष, विशद असे वाताचे गुणधर्म आलेले आहेत, गुण आहेत आणि ह्या गुणानुसार वात प्रकृतीमध्ये साधारण दिसणारी लक्षणे कोणती असतात तर वात प्रकृतीमध्ये जो वृक्ष गुणधर्म आहे त्या वृक्ष गुणामुळे आपल्याला ह्या वात प्रकृतीच्या रुग्णांमध्ये रुग्ण नाही वात प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये सर्व शरीर, त्याच्यानंतर दात, केस, सर्व शरीरावरील केस म्हणजे दाढी, मिशा, डोळे, स्वर अशा ठिकाणी आपल्याला वृक्षता आढळून येते. आता हा प्रश्न पडेल की स्वरात वृक्षता कशी असते. जसा माईक असतो, माईक जसा फाटल्यावर आवाज येतो तसा ह्या व्यक्तींचा आवाज सुद्धा थोडासा खरखरीत असा आवाज असतो. म्हणजे एखाद्याचा घोगरा आवाज असतो, ऐकायला तो फार आवाज आपल्याला आवडत नाही, मंजूळ असा त्यांचा स्वर नसतो. त्याच्यानंतर त्यांचे शरीर जे असते अशा प्रकृतीचे व्यक्ती बारीक असतात. त्याच्यानंतर म्हणजे त्यांनी कितीही खाल्लं तरी त्यांच्या अंगी लागत नाही, हा त्यांचा महत्वाचा गुणधर्म असतो. म्हणजे आपण एखादा मुलगा असतो त्याला कसं म्हणतो आपण की कितीही खाल्लं, दिवसभर खातो, 4 वेळा खाल्लं तरी त्याच्या अंगी लागत नाही, तर ते वात प्रकृतीमुळे असतं. ह्या प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये भूक ही त्यांची अनियमित असते, कधी खूप खातात, कधी खूप कमी खातात. तर अशा प्रकारे त्यांचं भोजन असतं. त्याच्यानंतर त्यांना जी झोप जी असते ती वात प्रकृतीमध्ये खूप जागरूक असतात ही लोक. त्यांची झोप अशी गाढ शांत झोप नसते, तर त्या लोकांना थोडासा जरी आवाज झाला, जागरूक झोप असते त्यांची, म्हणजे थोडासा जरी आवाज दिला, कुठे थोडा आवाज झाला की लगेच ह्यांना जाग येत असते. याच्या विरुद्ध आपण जर कफ प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये बघितलं, आपण ते पुढे पाहणारच आहोत, तर त्यांची झोप खूप एक गाढ आणि शांत असते, खूप झोप असते, म्हणजे जग इकडचं तिकडं झालं तरी ते झोपून राहू शकतात. अशा प्रकृतीचे लोक असतात हे कफ प्रकृतीचे असतात. त्याच्यानंतर असतं की वात प्रकृतीचे लोक असतात हे चपळ गतीचे असतात आणि अधिक हालचाल करणारे असतात. म्हणजे जर आपण तुम्ही 3 व्यक्ती चालायला लागल्या तर ज्याची प्रकृती वातज आहे आणि ज्यांच्यामध्ये वाताची थोडेसे गुणधर्म जास्त असतील तर तो व्यक्ती एकदम फास्ट चालतात, सगळ्यांच्या पुढे जातात, ते फट 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 अगदी आपण अर्ध्याच रस्त्यात असतो तोपर्यंत ते डेस्टिनेशन पर्यंत पोहोचून पण जातात. तर हा त्यांचा खूप चांगला गुणधर्म असतो. त्याच्यानंतर यांच्यामध्ये ज्या हालचाली असतात, सतत सांधे, भुवई, डोळे यांच्या सतत हालचाली चालू असतात. मग डोकं, एखाद्याला मान हलवण्याची खूप जास्त सवय असते, तर ते त्यांच्यामध्ये असणाऱ्या प्रकृती. सतत बसलं तरी ते एका जागी शांत बसणार नाही, सतत चुळबुळ चालू असते, पायाची हालचाल करतील, हातांची हालचाल करतील आणि चंचल असतात. ह्या व्यक्ती ज्या असतात वात प्रकृतीच्या ह्या फार चंचल असतात. अस्थिर वृत्ती असते त्यांची आणि दृष्टी पण त्यांची अस्थिर असते. म्हणजे कोणते सतत भिरभिरणारी जी दृष्टी असते ती वात प्रकृतीची असते. त्यांची आपण जर बुद्धिमत्ता बघितली तर ह्या लोकांना समजतं लवकर आणि विसरतही लवकर. म्हणजे जी असते चलगुणामुळे त्यांची बुद्धिमत्ता जी असते ते ऐकतात पटकन,
ग्रास्पही करतात पण विसरतातही तेवढ्याच लवकर. त्यांच्यामुळे चंचलता आढळते. त्याच्यानंतर ह्या व्यक्ती खूप बोलणारे असतात. बडबड 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 सतत चालू असते. म्हणजे आपल्याला म्हणायला लागतं त्यांना की बास आता बोलू नका. अशा पद्धतीचं वात प्रकृतीच्या लोकांचं बोलणं असतं की सतत बडबड करत राहणं हे वात प्रकृतीचं लक्षण आहे. त्याच्यानंतर ज्या आपल्या वेन्स दिसतात, आपण ज्याला शिरा, रक्तवाहिन्या ज्यांना म्हणतो, त्या त्यांच्यामध्ये खूप किंवा टेंडॉन्स जे असतात बॉडीवरचे, स्नायूंना धरून ठेवणारे, हे यांच्यात खूप प्रामुख्याने वर दिसून येतात आपल्याला. एक तर आकृती त्यांची कृशच असते आणि त्याच्यात त्यांच्या शिरा पण त्यामध्ये महत्वाचा गुणधर्म हा असतो की हे आरंभशूर फार मोठ्या प्रमाणात असतात. म्हणजे एखादी गोष्ट इनिशिएट करायचं म्हणलं की हे लोक फार पुढे असतात. एखादी गोष्ट करण्यासाठी सुरू ही पटकन करतात, पण पुढे त्यांच्याकडून खूप ती कंटिन्यू नाही होऊ शकत, कारण यांच्यामध्ये चलगुण जास्त प्रमाणाचा असतो. करतात पटकन आणि सोडूनही पटकन देतात. तर अशा प्रकारचा गुण ज्याच्यामध्ये असतो ते वात प्रकृतीचे असतात. शिवाय त्यांच्यामध्ये अजून एक गुणधर्म असतो की कोणतीही गोष्ट पटकन मनाला लावून घेतात पण सोडून पण तितक्याच देतात. म्हणजे राग आला तरी येतो, तो मावळलाही जातो. एखाद्यावर ते फार वेळ चिडून राहू शकत नाही. सगळ्याच प्रेम भावना असेल, पटकन प्रेम होतं पण तेवढ्याच लवकर ब्रेकअप पण त्यांचं होतं. तर अशा प्रकारची मनावरच्या सुद्धा त्यांच्या भावना ह्या खूप जास्त काळ राहणाऱ्या नसतात. तर अशा चंचल गुणधर्म असतात. नंतर ह्या वात प्रकृतीच्या व्यक्तींना थंड गोष्टी अजिबात सहन होत नाही. म्हणजे शीत गुणामुळे त्यांच्यामध्ये कंप असतो. नंतर थंडी सहन होत नाही. त्यांना उष्णता हवीशी वाटते. या व्यक्तींचं जे अंग असतं त्याच्यात वृक्षता जास्त असते. हे मगाशी आपण पाहिलं. खरखरीतपणा शरीरामध्ये जास्त आढळतो. जेव्हा अंगाला तडे पडणे हा प्रकार ह्या व्यक्तींमध्ये, हाताला असो पायाला असो किंवा स्फुटितांग हा या व्यक्तींमध्ये गुण दिसून येतो की त्यांच्या अंगाला लवकर तडे पडतात, कारण वृक्षता जास्त असते. जेव्हा केव्हा हे व्यक्ती हालचाल करतात तेव्हा सांध्यांमधून आवाज येणं जास्त येतो. ज्याला संधी प्रदोषी आटोप असं म्हणलं जातं की आवाज येणं हे उठता बसता त्यांच्या सांध्यांमधून आवाज येतो. कधी कधी छोट्या मुलांच्या सुद्धा सांध्यातून आवाज येतो. तर ते खूप जास्त वात प्रकृतीचे असतील तर आवाज जास्त येतो. त्याच्यानंतर यांचे दात जे असतात ते असे वेडे वाकडे दात असणं, खूप लवकर दात येणं हे या व्यक्तींमध्ये आपल्याला दिसून येतं. केस जर पाहिलं तर ह्या व्यक्तींमध्ये अल्पदंत रोमकेश नखश्मश्रू असं सांगितलंय की म्हणजे कमी प्रमाणात असतात. व्हॉल्यूम हा जो असतो केसांचा तो कमी असतो आणि खरखरीत कोरडे केस असणं वात प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये हे कोरडे केस जास्त प्रमाणात दिसून येतात. जर आपण बघितलं तर डोळे वगैरे जे असतात त्या वृक्षता, प्रामुख्याने वृक्ष धुसर असे डोळे असतात. त्याला मृतोपम अशी पण संज्ञा आलेली आहे. म्हणजे आपण असं जर बघितलं तर ते तुम्ही 3-4 व्यक्तींना जर एका वेळी पाहिलं तर कोरडेपणा हा यांच्याकडे लगेच आपल्याला जाणवतो. या व्यक्ती जेव्हा झोपतात, आपण जसं म्हटलं की ह्या फार चंचल असतात, चलगुण जास्त असतो, शीत सहन होत नाही यांना. तर यांच्यामध्ये डोळे सुद्धा झोपेत सुद्धा त्यांचे उघडेच असतात. तर हे वात प्रकृतीमध्ये प्रामुख्यानं दिसून येतं. तर वात प्रकृतीमध्ये आपण बघितलं की यांच्यामध्ये शीत गुणधर्म यांना सहन होत नाही. त्याच्यामुळे त्यांना उष्ण कामता, स्निग्ध गोष्टींची इच्छा जास्त असते आणि गोड, आंबट आणि खारट हे रस त्यांना प्रिय असतात. या व्यक्तीच्या लोकांना गोड, आंबट आणि खारट खाण्याची इच्छा जास्त असते. तसेच ह्या व्यक्तींचं जर आपण स्वप्न बघितली तर साधारण सगळे स्पीड रिलेटेड स्वप्न यांना असतात. म्हणजे कुठेतरी डोंगर चढतायत, पळतायत, वृक्ष झाडं दिसतायत किंवा कोरड्या नद्या, वृक्ष आणि स्पीड असं कॉम्बिनेशन असलेली स्वप्न ह्या लोकांना जास्त प्रमाणात दिसून येतं. आता ह्याच्यानंतर अनुकत्व हा एक प्रकृतीमध्ये आलेला विषय आहे. अनुकत्व म्हणजे काय की आचरण. तर पूर्वीच्या काळी समजण्यासाठी ग्रंथकारांनी
कर्त्यांनी काय सांगितलंय की आता वात प्रकृतीचे व्यक्ती आहे तर कसे ओळखायचे, मग आपल्या सभोवताली कोण दिसतं, तर ससा आहे, कोल्हा आहे, शेळी आहे, उंट आहे, कावळा, गाढव, ह्या प्राण्यांमधले पक्ष्यांमधले जे गुण आहे ते प्रामुख्याने वात प्रकृतीच्या व्यक्तींशी साधर्म्य आहे त्यांचं. म्हणजे जर शेळी बघितली तर तिचं शरीर कृश असतं, ती पटपट पटपट खाते, पण तिचं शरीर जर बघितलं किती खाल्लं तरी ती बारीकच असते. कोल्हा जर पाहिला आपण तर त्याची दृष्टी चल असते, तो पण शरीराने कोल्ह्याचा आकार पण बारीकच असतो. नंतर शिकार करायला आवडते. वात प्रकृतीच्या व्यक्तींना पण पूर्वी जे आहे त्याच्यामध्ये असं आलंय की त्यांना गीत, हास्य, मृगया हे खूप आवडतं. म्हणजे गायन, वादन याची आवड वात प्रकृतीच्या व्यक्तींना खूप. हे वात प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतरची जे आपण ओव्हरऑल नंतर तिन्ही प्रकृतीचं एकत्र बघणारच आहोत, पण मी साधारण प्रकृतींची लक्षणं आता तुम्हाला पुन्हा एकदा सांगते. नंतर जे आपण पाहणार आहोत ते पित्त प्रकृतीची लक्षणं पाहणार आहोत. तर पित्त प्रकृती, पित्त म्हणजे हे पित्तामध्ये प्रामुख्याने उष्ण, तीक्ष्ण, आम्ल, कटू आणि द्रव, विस्रगंध हे गुणधर्म असतात. आता विस्र म्हणजे एक विशिष्ट वास असणारे, तर याला विस्र असं म्हटलं जातं. तर त्या उष्ण गुणामुळे पित्त प्रकृतीच्या व्यक्तीमध्ये उष्णता ही खूप जास्त प्रमाणात असते. अशा प्रकृतीच्या व्यक्तींचा जर वर्ण तुम्ही बघितला तर वर्ण हा तांबूस वर्णी, गौरवर्णी अशा रंगाचे हे लोक असतात. त्यांना उष्णता हे पिवळ्या रंगाकडे जाणारे ह्यांचा स्किन टोन असतो. त्याच्यानंतर ह्यांना उष्णता सहन होत नाही आणि उष्ण पदार्थांचा हे लोक द्वेष करतात. आता बरेच जण बघितले तर आपण त्यांचा अशा पित्त प्रकृतीच्या व्यक्तीला हात लावला तरी नेहमी त्यांचा स्पर्श हा आपल्याला उष्णच लागतो. तर ह्या लोकांना शीतप्रियता असते, म्हणजे काही लोकांना थंड वस्तूला हात लावणं खूप आवडतं. त्याच्यानंतर ह्या व्यक्ती सुकुमार असतात, म्हणजे यांना खूप कष्ट सहन होत नाही. अशा व्यक्तींना आपण उन्हात जरी थोडस जाऊन आले तरी हे व्यक्ती लाल होतात, उन्हात उभं राहिले तरी लाल होतात. त्याच्यानंतर त्यांना भूक तहान फारशी सहन होत नाही. थोड्या थोड्या वेळाने ह्या लोकांना खायला लागतं, म्हणजे त्याला दंतशुक असा शब्द आलेला आहे. तर थोडं 2 तास झाले की परत काहीतरी खायला दे. आईने जर काही बनवून दिलं नाही तर मुलांना अगदीच चिडचिड होते. आत्ताच्या आत्ता तुम्हाला काहीतरी खायला दे, तू काहीही दे पण मला आत्ता दे, असं छोट्या मुलांचं असतं. तर ते पित्त प्रकृतीमध्ये आपल्याला दिसून येत असतं. त्याच्यानंतर पित्त प्रकृतीच्या लोकांमध्ये बघितलं तर वयापेक्षाही केस लवकर गळणं किंवा पातळ होणं, नंतर टक्कल पडणं ह्या लोकांमध्ये दिसून येतं. केसांचा रंग जर बघितला तर त्यांचा हा पिंगट स्वरूपात केस दिसतात, म्हणजे ब्राउनिश टोन जो असतो तो पित्त प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये दिसून येतो. पिंगल केशवर्ण त्यांचा असतो आणि सिल्की पण पिंगट कलर कडे जाणारे, नॉट म्हणजे जसं वात आणि कफ प्रकृतीमध्ये केस पूर्ण काळे असतात किंवा वात प्रकृतीमध्ये थोडेसे ग्रेश टाईप कडे कमी थोडे काळे, पण कफ प्रकृतीचे खूप काळे असतात. तर पित्त प्रकृतीच्या मध्ये पिंगट असतात, सोनेरी रंगाचे केस यांच्यामध्ये जास्त असतात, पण अल्प प्रमाणात असतात. म्हणजे जर आपण बघितलं तर विरळ केस असतात. त्यांच्या ॲब्रोज म्हणा किंवा लॅशेस म्हणा ह्या जाड नसतात, त्या पातळ लॅशेस असतात. त्याच्यानंतर सॉफ्ट असतात पण हे केस. नंतर पाहिलं तर तीक्ष्ण गुणामुळे जर बघितलं तर हे पराक्रमी असतात हे व्यक्ती बऱ्याच, म्हणजे त्यांच्यामध्ये इगो, स्वाभिमान ह्या गोष्टी खूप जास्त असतात. एखाद्याला राग पटकन येतो ह्या व्यक्तींना. त्याच्यामुळे ज्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्टला जाणाऱ्या व्यक्ती ह्या पित्त प्रकृतीच्या खूप जास्त असतात. तेजस्वी असतात, स्वाभिमानी असतात, राग लवकर येतो ह्या व्यक्तींना. पण पित्तामध्ये उष्ण गुण असल्यामुळे मांस संहनन यांचं कमी असतं. सॉफ्ट असतात, म्हणजे त्यांच्या आपण हातांना बॉडीला स्पर्श केला, आपण त्यांचे जर स्नायू बघितले, हात लावून पाहिलं तर आपल्याला ते सॉफ्ट लागतात. वातवाल्यांमध्ये तर अगदीच स्नायूंचा बल्कच नसतो, पण पित्तामध्ये जर पाहिलं तर त्याचं सॉफ्ट पिशपिशीत लागतं. एखाद्याला आपण हात लावून पाहिला तर ते खूप सॉफ्ट लागतात.
त्याच्यानंतर याच्यामध्ये जे असतं, यांना घाम खूप जास्त येतो या व्यक्तींना, म्हणजे सगळ्याच ठिकाणी घाम खूप जास्त येतो, स्वेटिंग जास्त असतं, तसं युरिनेशनचा क्वांटिटी पण जास्त असते, युरिन आहे, मल आहे, त्याची क्वांटिटी त्यांची जास्त असते. त्याच्यानंतर जो घाम येतो किंवा एक वेगळ्या प्रकारचा विसर्गुणामुळे ह्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा वास येतो. त्यांचा घाम जर बघितला तरी आपण तो येलो रंगात, म्हणजे घामाला पण एक विशिष्ट वास येतो या पित्त प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये. जसं मगाशी म्हटलं की ते गौर, ताम्र, पित्त ह्या पित्ताचं वर्ण आहे, त्याच्यामुळे हे लोक गोरे दिसतात. त्याच्यानंतर ह्यांचे आपण जर बघितलं, हाताचे तळवे, पायाचे तळवे, नख पाहिली, त्यांच्यानंतर ओठ पाहिले, टाळू पाहिली, तर हे पूर्ण लाल रंगाचं दिसत असतं. तर त्याच्यानंतर जर बघितलं तर उष्ण सहन नाही होत, त्यामुळे त्यांना शीतकामता जास्त असते, अधिक थंड वस्तू त्यांना घ्याव्याशा वाटत असतात. गोड, नंतर तुरट आणि कडू अशा रस त्यांना जास्त आवडतात. आणि हे सात्म्य पण असतात, म्हणजे हे रस घेतले तर त्यांना त्याचा त्रास होत नाही. बुद्धिमान असतात ही लोक, स्वच्छ पवित्र असं राहायला त्यांना आवडत असतं. नंतर गंधमाला विलेपन, म्हणजे की नटणं मुरडणं हा जो प्रकार असतो तो ह्या लोकांना आवडत असतो. परफ्युम्स वेगवेगळे ह्या प्रकृतीच्या लोकांना आवडतात. स्तुतीप्रिय असतात आणि दंत हे विशुद्ध वर्ण, म्हणजे दात चांगले असतात ह्या प्रकृतीचे. जसं आपण मगाशी बघितलं की वात प्रकृतीमध्ये अनुकत्व पाहिलं, तसं पित्त प्रकृतीचं जर अनुकत्व पाहिलं तर कोणाप्रमाणे असतं, तर गंधर्व, म्हणजे गंधर्व जे होते पूर्वी, त्यांना कसं आवडायचं, नृत्य वादन आवडायचं, फिरायला आवडायचं, विहारशीलता किंवा गंधमाला लेपन करणं आवडायचं त्यांना. तसंच ह्या प्रकृतीच्या व्यक्तींनाही आवडतं. याशिवाय काय आवडतं, वाघासारखे यांचं अनुकत्व सांगितले, म्हणजे वाघाचा जसा पिवळा रंग आहे, पराक्रमी वाघ, साहसी आहे, क्रोध वाघामध्ये जास्त आहे, तसं ह्या लोकांमध्ये असतं. अभिमानी आहे, तेजस्वी आहे. अस्वलासारखं यांचं बऱ्याच असं पण असतं, पराक्रमी आहे, शीतप्रिय आहे. रक्त जर पाहिले तर तुम्ही रक्तनेत्रता सांगितलंय, म्हणजे डोळे खूप हे लाल असतात, अशा पद्धतीने ते आपल्याला दिसतं. नंतर मार्जर आहे, वानर आहे, नकुल म्हणजे मुंगूस आहे, भुजंग म्हणजे सर्प आहे, उलुक म्हणजे घुबड आहे. याचे प्रत्येकाचे गुणधर्म सांगितलेत की कशासाठी. तर वानर आहे, वानर हे बुद्धिमान आहे, चपळ आहे, पण त्याचे केस जर बघितले तर पिंगट लोमश केस दिसतात, पिंगट डोळे असतात, म्हणून वानरासारखं थोडंफार. मांजर जर पाहिली तर तिचा बांधा एकदम बांधेसूद असते, सुकुमार असते, डोळे पिंगट असतात आणि उष्ण असहिष्णू असते. त्याच्यानंतर भुजंग, साप जर बघितला तर क्रोधी असतो, तो तेजस्वी आहे पण त्याला राग येत असतो, सुकुमार शरीर आहे आणि तीक्ष्ण स्वभाव आहे. तर अशा पद्धतीचं हे पित्त प्रकृतीचं अनुकत्व सांगितलेलं आहे. याच्यानंतरच जे आहे ते कफ प्रकृती. कफ प्रकृतीमध्ये काय सांगितलेलं आहे की श्लेष्मा, म्हणजे श्लेष्माचे जे गुणधर्म सांगितले कफाचे, आपल्याला कफ म्हणजे एकच माहित असतं की जे आपल्याला सर्दी खोकला होतो तेव्हा जे बेडका बाहेर निघतो त्याला आपण कफ म्हणतो, पण सर्व शरीरात कफ असतो आणि त्या शरीरातल्या कफाचा गुणधर्म जो आहे तो स्निग्ध, म्हणजे स्निग्ध, श्लक्ष्ण म्हणजे एकदम गुळगुळीत, मृदू, मधुर, सार, सांद्र, स्थिमित, गुरु, सारवान असतो, शीत आणि विज्जल आणि अच्छ असे गुणधर्म आहेत त्याचे. तर त्यानुसार जर आपण बघितलं तर कफ प्रकृतीचे व्यक्तींचं जर शरीर पाहिलं, स्निग्ध शरीर असतं त्यांचं, म्हणजे आपण त्या लोकांची स्किन जर पाहिली तर आपल्याला तुकतुकीत अशी जी स्किन दिसून येते ती कफ प्रकृतीची असते. श्लक्ष्ण म्हणजे गुळगुळीत, श्लक्ष्ण याच्यामुळे त्याची स्किन पण, शरीर जे असतं ते गुळगुळीत आपल्याला दिसून येतं. नंतर ह्या व्यक्तींमध्ये गात्र जे असतात सुविभक्त असतात, सुंदर शरीरयष्टी असणारी असतात, म्हणजे त्यांचं जर आपण त्या व्यक्तींकडे पाहिलं तर बॉडी प्रपोर्शन जे असतं त्यांचं प्रॉपर असतं, हाईट, बॉडी वेट हे जे आहे ते एकदम व्यवस्थित आपल्याला दिसून येत असतं कफ प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये. मगाशी मी जसं म्हटलं की मसल टोन जो असतो तो पित्त मध्ये तो शिथिल असतो, पण कफ प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये जर तुम्ही हात लावून पाहिलं तर एकदम
घट्टपणा जास्त आढळून येतो. तर प्रॉपर मसल टोन आपल्याला त्यांचा दिसून येतो. त्यामुळे सारयुक्त शरीर असतं, सहन नसतं, स्थिर शरीर असतं. त्याच्या मंद गुणामुळे त्यांच्या मंद चेष्टा आहार विहार असतात. म्हणजे सगळ्या गोष्टी हे लोक एकदम स्लोली करत असतात. कशाची त्यांना कधीच घाई नसते. आणि या उलट वात प्रकृतीचं बघितलं तर सतत पळत पळत असतात ते. कोणतीही गोष्ट सुरू करायला ह्या व्यक्तींना खूप वेळ लागतो. म्हणजे उशिरा करतील. प्रत्येक गोष्टीत त्यांना उशीर असतो. त्याच्यानंतर रागही यांना लवकर येत नाही. मात्र चिरकारी असतो. जर एकदा राग आला तर ते लवकर सोडत नाही. वात प्रकृतीमध्ये कसं आहे की राग येतो पण विसरतात पण पुढे दुसऱ्या कामाला लागतात पण. ह्या कफ प्रकृतीमध्ये तसं नसतं. कफ प्रकृतीच्या व्यक्तींना जर राग आला तर तो लवकर ते विसरत नाही. येतो पण उशिरा. लवकर ते रागावणारही नाहीत कोणावर. आला तर मात्र विसरतही नाहीत. चाल जर बघितली तर सावकाश मंद चालतात ते आणि व्यवस्थित चालतात. म्हणजे कुठे घाई नसते, निवांत असतं त्यांचं सगळं. तर त्याच्यानंतर जसं मी म्हटलं की गात्र हे पूर्ण उपचित असतात. वात प्रकृतीमध्ये बघितलं तर त्यांचं शरीर हे पूर्ण उंच असतं पण वेडेवाकडे. म्हणजे ग्रोथ खूप असते वात प्रकृतीमध्ये पण किडकिडीत असतात. तसं कफ प्रकृतीमध्ये तुम्हाला दिसणार नाही. जर बघितलं तर बॉडी प्रपोर्शन हे एकदम प्रॉपर त्यांच्यामध्ये दिसून येतं. त्या मानाने पित्त प्रकृतीच्या ज्या व्यक्ती असतात त्यांची चण जराशी मध्यम स्वरूपाची असते. बारीक मध्यम स्वरूपात येणारे व्यक्ती असतात ते. कफ प्रकृतीमध्ये सुद्धा शीतगुणामुळे शीतगुण आहे, नंतर मंद गुण आहे. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये क्षुधा म्हणजे भूक खूप कमी लागते, तृष्णा कमी लागते. आता एखाद्या व्यक्तीला आपण याच्यामध्ये जर पाहिलं एखाद्या प्रकृतीच्या, तर सकाळी जेवले परत संध्याकाळपर्यंत नाही दिलं तरी यांना चालतं. म्हणजे एकदा खाल्लं की परत ते लवकर खायलाही मागत नाहीत. पण त्यांचं वेट जर बघितलं तर ते लवकर कमी होत नाही. प्रॉपर व्यवस्थित वेट त्यांचं मेंटेन असतं. त्याच्यानंतर ह्या व्यक्तींकडे जर पाहिलं तर ह्यांचे डोळे स्निग्ध असतात. केस बघितले तर खूप दाट, घन, काळे आणि स्निग्ध स्वरूपाचे केस असतात. तसंच डोळ्यांचंही असतं. डोळ्यांकडे आपण त्यांच्या पाहिलं तर आपल्याला ती स्निग्धता डोळ्यांमध्ये जाणवून येते. या व्यक्तींना जसं मी म्हटलं की राग लवकर येत नाही, आला तर ते विसरत नाही. तसं मैत्रीचंही यांचं असतं की मैत्री जर केली एखाद्याशी तर त्यांची मैत्री खूप दिवस टिकून राहणारी असते. म्हणजे असं नाही की आज मैत्री केली परत सोडून दिली, परत दुसऱ्याच कोणाला पकडलं, असं नसतं. त्यांची मैत्री ही दीर्घकाळ राहणारी असते. लांब जे अजानुबाहू जो गुणधर्म आहे तो कफ प्रकृतीमध्ये दिसून येतो. म्हणजे गांधीजी वगैरे जे आहेत, विशाल वक्ष प्रदेश असतो यांचा. म्हणजे चेस्ट ही प्रॉपर असते, कपाळ मोठं असतं. आणि अशामुळे ह्या सगळ्यांमुळे कसं असतं की ह्या व्यक्ती ह्या बलवान असतात. त्यांच्यामध्ये सत्व खूप चांगलं असतं, सहनशीलता खूप जास्त असते आणि बहुअपत्य असतात. कारण यांचे सगळेच गुणधर्म हे चांगल्या पद्धतीने सांगितलेले आहेत. मुख प्रसन्न, वर्ण प्रसन्न, स्वर प्रसन्न अशा पद्धतीचे. म्हणजे यांच्यामध्ये जर आपण त्यांचा आवाज ऐकला तर तो आवाज ऐकत राहावासा वाटतो. तसंच पित्त प्रकृतीच्याही आवाजाचा आहे. आवाज हा त्यांचा पित्त प्रकृतीच्या वर्णाचा व्यक्तींचाही आवाज हा मधुर असतो आणि ऐकायला चांगला असतो. कफ प्रकृतीचा त्या मानाने आवाज हा धीर, गंभीर स्वरूपाचा असतो. पित्ताचा थोडा मंजूळ ह्या प्रकारात मोडणारा असतो. जर कफ प्रकृतीच्या व्यक्ती पाहिल्या तर त्यांना कडू, तुरट, तिखट असे रस खूप आवडतात. नंतर उष्णता त्यांना प्रिय असते. कोरडं, वृक्षता जास्त आवडते त्यांना. तुम्ही जर बघितलं तर कफ प्रकृतीचे जर बाळ असतील तर ती लहान बाळ, कफ प्रकृतीचं जर बाळ असेल तर ते लवकर रडतही नाही आणि भरपूर शांत झोपतात. तर ती कफ प्रकृतीची बाळ असतात. या उलट सतत किरकिर करणारी, सतत हालचाल करणारी जी बाळ असतात ती वात प्रकृतीची असतात. त्याच्यानंतर कृतज्ञ असतात ही लोक, सहिष्णू असतात. म्हणजे कफ प्रकृतीच्या मध्ये हा गुण असतो. नंतर त्यांना कशाशी अलोलूप सांगितले, म्हणजे त्यांना लालचीपणा नसतो त्यांच्यामध्ये. सत्वगुण संपन्न असतात. क्लेश सहन त्याच्यामध्ये सहनशीलता किंवा क्लेशसह म्हणजे जो काय म्हणता येईल आपल्याला त्याला, पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना कसं त्रास सहन होत नाही, खूप जड कामं करू शकत नाही, तसं कफ प्रकृतीचे व्यक्ती ही
क्लेशसह असतात, म्हणजे ते जास्त काम करू शकतात, त्यांची कॅपॅसिटी ही चांगली असते. धैर्यशील असतात ते, अल्पकोपी, गंभीर, क्षमावान, अशा स्मृतिवान, सत्यवादी अशा धार्मिक प्रवृत्तीचे आणि आस्तिक असतात कफ प्रवृत्तीचे लोक. तर मग यांचं जर स्वप्न बघितली तर मग अशी आपण मी पित्त प्रकृतीमध्ये सांगायचं विसरले, तर पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना जी स्वप्न पडतात त्याच्यामध्ये अग्नी जास्त प्रमाणात दिसून येत असतो, म्हणजे कुठेतरी आग लागलीये, कुठेतरी जंगल पेटतंय, अशा प्रकारची उष्ण स्वरूपातली स्वप्न त्यांना दिसतात. तर कफ प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये जर बघितलं तर पाणी त्यांना दिसतं, छान जलाशय दिसतात, पक्षी दिसतात, सगळं कुल आणि छान अशी स्वप्न त्यांना दिसत असतात. आता अनुकत्व जे मगाशी म्हटलं तर कफ प्रकृतीमध्ये कोणाचं अनुकत्व सांगितलंय तर ब्रह्मदेव जसे आहेत तसे ते आहेत. रुद्र, इंद्र, वरुण म्हणजे वरुण देवता, सिंह, अश्व, गज. तर ह्या गोवृष म्हणजे बैल, तर ह्यांचं अनुकत्व सांगितलंय. तर अश्व का, तर अश्व बलवान आहे, अश्वाची शक्ती चांगली असते, कृतज्ञ असतो, तो स्वामी भक्त असतो. त्याच्यानंतर गात्र बघितले तर त्याचे चांगले असतात, म्हणजे ते चारू गात्रता असा वर्ड आलेला आहे त्याच्यासाठी. आणि हत्ती सांगितले, गज म्हणजे हत्ती. त्याच्यामध्ये कसं की महाशरीर आहे, हत्तीचं शरीर मोठं आहे, नंतर महाललाट आहे, हत्तीचं भाल बघितलं तर मोठे, सावकाश चालतो हत्ती, हा स्थिर गती असते त्याची, शक्यतो कशाने तो डिटोरिएट होत नाही, कोणी काही केलं तरी हत्ती हा डिटोरिएट होत नाही, म्हणून स्थिर गती, कृतज्ञ, दृढ वैरी असतो हत्ती पण, आणि क्षुद्राची उपेक्षा करणारी, छोटा आहे ना दे सोडून, मी बघत नाही तुझ्याकडे, अशा प्रकारचं हत्तीचं जे वर्तन असतं ते कफ प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये आपल्याला दिसून येत असतं. सिंहामध्ये जर बघितलं तर पराक्रमी असतो, राजा आहे सिंह हा जंगलाचा, तर वैभवयुक्त असतात ही लोक, बलवान असतात, गंभीर असतात. का, तर त्यांची जी विचार करण्याची वृत्ती आहे ते सावकाश, म्हणजे एखाद्या गोष्टीवर निर्णय घ्यायला ही लोक वेळ लावतात, खूप व्यवस्थित विचार करून निर्णय घेतात आणि मग त्याची अंमलबजावणी करतात, कारण स्थिर स्वरूपाचे ह्यांचा गुणधर्म आहे, मंद गुणधर्म आहे, त्याच्यामुळे स्लो ह्यांचं सगळं चाललेलं असतं, पण मग जो विचार करून निर्णय घेतात तो पूर्ण पार पाडतात. नंतर विशाल वक्ष आहे, उदार आहे, मानी आहे, हे जे सिंहाचे गुण आहेत ते कफ प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये आपल्याला दिसून येतात. त्याचं इंद्र जसं आहे की ऐश्वर्यवान आहे, शूर आहे, ओजस्वी आहे, दीर्घदर्शीपणा ह्या कफ प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर हंसासारखंही म्हटलं जातं ह्या व्यक्तींना, कारण गती ही ज्यांची डौलदार गती असते, म्हणजे जर कफ प्रकृतीचा व्यक्ती चाललेला असतो तर आपण त्याच्याकडे बघतोच, तो प्रॉपर वेनी चालत असतो, जसं मी मगाशी म्हटलं तसं, तर त्याच्याकडे ते बघत राहावं अशी त्यांची चाल असते. गौरव वर्ण असतो, गरुडाचं पण याच्याशी अनुकत्व सांगितलेलं आहे कफ प्रकृतीची, की स्वामी भक्त असतो, बलवान असतो. त्याच्यानंतर रुद्र सांगितलेलं आहे की गंभीर वर्ण, मी जे म्हटलं की कफ प्रकृतीचा वर्ण हा प्रॉपर गंभीर असा वर्ण आहे, अमिताभ बच्चनचा जो आवाज आहे तो गंभीर वर्ण आहे, बलवान आणि गंभीर वर्ण आहे. ब्रह्माप्रमाणे का, तर शुचिता आवडते ह्या लोकांना, आस्तिक्य असतं, गुरुपूजन असतं, वेदाभ्यास करतात, ते जरी स्लो असले किंवा आळस, या कफ प्रकृतीमध्ये आळस खूप जास्त प्रमाणात असतो, केलं तर करतात, एकदा सुरू केलं की ते करतातच, पण आळस हा खूप जास्त असतो. जितात्मा असतात कफ प्रकृतीचे व्यक्ती, म्हणजे ते त्यांच्या इंद्रियांवर संयम असतो. आता माझ्याकडे जर समजा कफ प्रकृतीचा पेशंट आला आणि त्याला तो डायबेटिक असेल, मी त्याला सांगितलं की आज तुम्ही आता गोड खायचंच नाहीये, शुगर पूर्ण बंद, तर तो खाणारच नाही. पण हे वात प्रकृतीचे व्यक्ती असेल तर ते जितात्म नसतात, त्यांच्या इंद्रियांवर कंट्रोल नसतो. मग ते असं विचारणार, डॉक्टर थोडी तरी खाल्ली तर चालेल का, फार नाही पण थोडीशी साखर मला चहात घेऊ द्या, त्याच्याशिवाय मला चहा जातच नाही. तर हे जितात्म असणं आणि नसणं. तर कफ प्रकृतीचे व्यक्ती असतात ते जितात्म असतात, ज्ञान विज्ञान वचन प्रतिसंपन्न असतात, आणि सगळीकडे यांना समभाव असतो, म्हणजे हा माझा जवळचा तो माझा दूरचा असं ते त्यांच्याकडे दृष्टी नसते, तर सर्व भूतांमध्ये समत्व ही त्यांच्यामध्ये दृष्टी असते. तर हे आपण एक एक प्रकृतीची ही लक्षणं पाहिली. याच्यामध्ये आता सध्या जे आहे आपण बघतो तर असं कुठेच एक प्रकृतीचे लोक आपल्याला दिसत नाही, प्रत्येकाच्या मध्ये एक गुण एका प्रकृतीचा, दुसरा गुण दुसऱ्या प्रकृतीचा, असे द्वंद्वज प्रकृतीचे व्यक्ती आपल्याला दिसतात. द्वंद्वज प्रकृती ह्या म्हणजे निंद्य सांगितलेले आहेत.
त्याच्यानंतर जे सर्वश्रेष्ठ प्रकृती जी सांगितली आहे की समदोषज प्रकृती जी आहे, तिन्ही दोष समानतेत असणं, ही प्रकृती श्रेष्ठ सांगितली आहे. पण ह्या कलियुगात समदोषज प्रकृतीची व्यक्ती आपल्याला आढळत नाही, किंबहुना एकदोषज प्रकृतीच्याही व्यक्ती मिळत नाही. म्हणजे आज मी जरी बोलते तरी मी केवळ पित्त प्रकृतीची असणार नाही, किंवा माझ्या समोर बसलेल्या मॅडम आहेत, वैशाली मॅडम असतील, दीपिका मॅडम असतील, तर त्याही एका कुठल्या एका प्रकृतीने बनलेल्या नाहीयेत. तर प्रत्येकामध्ये थोड्या थोड्या प्रकृतींचे गुणधर्म आलेले असतात आणि त्यानुसार आपण प्रकृती मग वातप्रधान पित्त, पित्तप्रधान वात, वात कफ, कफ वात आणि पित्त वात, पित्त कफ अशा प्रकृती आपण बघत असतो. पण मग त्याच्यातही पुढे जाऊन वातप्रधान पित्त, पित्तप्रधान वात एकामध्ये पण तरतम भावाने व्हेरिएशन्स होऊ शकतात. तर आज मी काय करणार आहे की आपलं लेक्चर संपल्यानंतर मी तुम्हाला एक चार्ट पाठवणार आहे. तर प्रत्येकाने त्या चार्ट मध्ये आपल्या प्रकृतीला जे अनुसरून लक्षणं असतील ती त्याच्यावर टिक करायचे. 10 पानांचा तो चार्ट आहे आणि नंतर त्याच्यानुसार आपण आपली स्वतःची प्रकृती ओळखू शकता. तर आपण आता क्युम्युलेटली पुन्हा एकदा ह्या प्रकृतीमध्ये आता आपण काय काय पाहिलं ते आता आपण आतापर्यंत कसं ऐकलं होतं की एक एक प्रकृतीचं मी तुम्हाला सांगितलं होतं. आता मी एक गुणधर्म आणि प्रत्येक प्रकृतीमध्ये कसं दिसतं ते मी तुम्हाला पुन्हा एकदा समराईज करून सांगणार आहे. तर पहिली जी आहे ती शरीराची ठेवण. आता मी मगाशी जसं सांगितलं की वात प्रकृतीचे जे असतात ते चण लहान असते, वृक्ष असतात, सडपातळ असतात, उंच किडकिडीत बारके असे जे असतात ते वात प्रकृतीचे असते. पित्त प्रकृतीचा बांधा हा मध्यम स्वरूपाचा असतो आणि कफ प्रकृतीचे व्यक्ती जे असतात ते धिप्पाड, बलवान, मांसल, प्रमाणबद्ध शरीर यांचं असतं आणि परिपूर्ण गात्रता असते. म्हणजे नाकी डोळी नीटस असणं हा जे असतात, म्हणजे कानाचं प्रमाण बघितलं, नाकाचं प्रमाण बघितलं, ओठ बघितले, तर हे सगळं शरीराला प्रमाणशीर असं यांचं शरीर असतं. त्याच्यानंतर बघूयात आपण की शरीर रचना. तर वात प्रकृतीमध्ये कसं असतं, उपचय अनिश्चित असतो. म्हणजे मी मगाशी जसं म्हटलं तर हे कितीही खाल्लं, बारीक चणीचे हे लोक असतात, खाल्लं तरी त्यांच्या अंगी लागत नाही. त्याच्यामुळे आणि यांचं शरीर जे असतं ते अवयव जे असतात कमी अधिक प्रमाणात असतात. जसं कफ प्रकृतीमध्ये प्रत्येक अवयव शरीराच्या अनुरूप असतो, तसं वात प्रकृतीमध्ये आपल्याला दिसून येत नाही आणि उपचय हा वात प्रकृतीमध्ये कमी असतो. त्याच्यानंतर शिरा, कंडरा, प्रतान बहुल आहेत. म्हणजे मी मगाशी म्हटलं की पटकन वरती शिरा यांच्या पटकन दिसतात, सगळ्या शिरा अंगावर उभरून आल्यासारख्या दिसतात. तर पित्त प्रकृतीचं जे असतं ते मृदू असतं शरीर, ज्याचा टोन जो असतो तो एकदम सॉफ्ट टोन असतो आणि संधी मांस शिथिलता असते. म्हणजे जॉईंट्स जे असतात तिथं जे संधी मांस शिथिलता असा हा शब्द आलेला आहे. तर जॉईंट्स जे असतात तिथं भारदस्तपणा नसतो, तर डिटॅचमेंट वगैरे तिथं त्यांच्यामध्ये लवकर होत असते जॉईंट मध्ये. त्याच्यानंतर कफ प्रकृतीमध्ये जर पाहिलं तर गूढ, स्निग्ध, क्लिष्ट संधी आणि अस्थिमांस संहनन हे यांचं उत्तम असतं, समसु विभक्त असतात. त्याच्यानंतर मुखदर्शन, जसं मी म्हटलं की आपण जर फर्स्ट लुक जर एखाद्या पेशंटचा बघितला किंवा व्यक्तीचा जर पाहिला तर वात प्रकृतीच्या व्यक्तींकडे बघितल्यावर आपल्याला फारसं प्रसन्न वाटत नाही. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींकडे बघितल्यावर थोडंफार, पण कफ प्रकृतीच्या व्यक्तींकडे पाहिलं तर प्रसन्न वाटतं आपल्याला नेहमी. तर हे मुखदर्शन आहे. त्याच्यानंतर अवयव जे आहेत, शरीर आणि अवयव, ते वात प्रकृतीच्या मध्ये वृक्ष असतात आणि स्फुटनता जास्त असते, म्हणजे स्फुटित असतात, जे आपण तडकणं जे म्हणतो ना तशा पद्धतीचं असतं. आणि पित्त प्रकृतीमध्ये कसे असतात ते सुकुमार असतात ते लोक. मी जसं म्हटलं की त्यांना अजिबात कष्ट सहन नाही होत. त्याच्यामध्ये अवदात आणि गौरव वर्ण असतो, त्यांचा स्पर्श उष्ण असतो. तर कफ प्रकृतीमध्ये हे सॉफ्टनेस जास्त असतो. हात लावला तर आपल्याला एकदम मऊपणा जाणवतो, गुळगुळीतपणा स्किनला जाणवतो. सुकुमार असतात ते. आणि त्याच्या पुढे जो पॉइंट आहे तो नेत्राचा आहे, की जसं मी मगाशी म्हटलं तर वात प्रकृतीच्या अर्धोन्मिलित नेत्र असतात वात प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये. म्हणजे ते झोपले तरी त्यांचे डोळे अर्धे उघडे राहतात. नंतर धूसर वाटतात, चंचल असतात, इकडे तिकडे सतत फिरत असतात. आणि स्निग्धता किंवा तेज हे वात प्रकृतीच्या व्यक्तींच्या नेत्रांमध्ये नसतं.
तर तेच जर तुम्ही पित्त प्रकृतीच्या व्यक्तींचे डोळे पाहिले तर ताम्र लवकर लाल होणारे असतात आणि स्निग्ध असतात. तसं कफ प्रकृतीच्या मध्ये श्वेत म्हणजे त्यांचा जो व्हाईट पार्ट आहे जो डोळ्याचा तो पूर्ण स्निग्ध आहे आणि मोठे डोळे असतात त्यांचे. पित्त प्रकृतीचे डोळे त्या मानाने पिंगट आणि थोडे कमी छोटे असतात. तर कफ प्रकृतीचे डोळे मोठे असतात आणि व्यवस्थित व्यक्त होणं म्हणजे व्यवस्थित दिसून येणारे ते डोळे असतात. स्निग्धता असते. कपाळ पाहिलं तर वात प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये कपाळ लहान असतं, पित्तामध्ये मध्यम असतं आणि कफ प्रकृतीमध्ये भव्य रुंद असं कपाळ असतं. दात जसं मगाशी मग आपण बघितलं तर वात प्रकृतीमध्ये वक्र वेडेवाकडे असतात, थोडस दातांना चिरा पडणं वगैरे हे वात प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये असतात आणि विषम आकाराचे असतात. एखादा दात मोठा असतो, एखादा छोटा असतो. पित्त प्रकृतीच्या मध्ये दात हे मध्यम असतात आणि ओळीने असतात. तर कफ प्रकृतीमध्ये जर बघितलं तर एकसारखे स्थिर आणि मजबूत दात असतात त्यांचे. दंतपंक्ती ह्या व्यवस्थित असतात त्यांच्या, श्वेतवर्णी दंत असतात त्यांचे. जसं हे मगाशी सांगितलेले काही पॉइंट राहिले असते तर आपण ते बघूयात. अग्नी प्रामुख्याने बघूयात. तो विषमाग्नी असतो वात प्रकृतीमध्ये. म्हणजे भूक ही अग्नी म्हणजे भूक लागण्याची प्रक्रिया ती विषम असते वात प्रकृतीमध्ये, कधी कमी कधी जास्त. तर पित्त प्रकृतीमध्ये तीक्ष्णाग्नी असतो की त्यांना खूप जास्त भूक लागते आणि कफ प्रकृतीमध्ये समाग्नी असते म्हणजे जेव्हा भूक लागायची तेवढ्या वेळात त्यांना रेग्युलर भूक लागते आणि भूक सहन करणारे असतात. आवडते रस पाहिले तर आपण गोड, आंबट आणि खारट हे वात प्रकृतीमध्ये आवडते आहेत. तर पित्त प्रकृतीमध्ये गोड, कडू आणि तुरट हे रस आवडतात. तर कफ प्रकृतीमध्ये तिखट, कडू आणि तुरट असे रस आवडतात. त्याच्यानंतर स्वेद प्रवृत्ती म्हणजे घाम येण्याचं जर प्रमाण पाहिलं तर वात प्रकृतीच्या लोकांना कमी घाम येतो, तसंच कफ प्रकृतीच्या लोकांना पण घाम कमी येतो. तर पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना घाम हा गंधासहित म्हणजे त्याला एक प्रॉपर असा स्मेल असणारा त्यांचा स्वेट असतो आणि जास्त प्रमाणात येतो. केश लोम मशरूम म्हणजे केस, डोक्यावरचे केस, लोम म्हणजे शरीरावरचे केस आणि श्मश्रू म्हणजे दाढी आणि मिशा. तर ह्या ज्या आहेत तर कफ प्रकृतीमध्ये घन, कृष्ण आणि अतिमृदू असतात म्हणजे स्निग्ध असतात. पित्त प्रकृतीमध्ये थोडे कमी प्रमाण असतं, पिंगट, ब्राउनिश अशा कलरचे असतात आणि वात प्रकृतीमध्ये कमीच असतं, प्रमाण कमी असतं, विरळ, कुरळे, स्फुटित, वृक्ष अशा पद्धतीचे असतात. कलर जर पाहिला तर वात प्रकृतीमध्ये थोडासा सावळेपणा जास्त असतो कलर मध्ये. पित्त प्रकृतीमध्ये तोच थोडासा गोरा वर्ण असतो पण पिवळट ज्याला गहू वर्ण जो म्हणतो आपण तो पित्त प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये दिसतो किंवा लालसरपणा खूप जास्त असतो. तर एकदम गोरा जो वर्ण असतो शुभ्र पांढरा तो कफ प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये दिसतो आणि सतेज असतो. अंगकांती ही जी असते ते त्याला तेज असतं. तर हा वर्ण कफ प्रकृतीच्या लोकांमध्ये दिसून येत असतो. त्वचा जर बघितली तर आपल्याला वात प्रकृतीमध्ये खरखरीत, कोरडी आणि थंड अशी लागणारी त्वचा जी असते ही वात प्रकृतीमध्ये असते. तर पित्त प्रकृतीमध्ये थोडीशी वात प्रकृतीपेक्षा स्निग्धता जास्त पण कफपेक्षा कमी असं अल्प स्निग्ध, सॉफ्ट आणि वॉर्म अशी स्किन त्यांची लागत असते, उष्ण स्पर्श असतो. त्याच्यानंतर एक महत्वाचं म्हणजे पित्त प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये शरीरावर तीळ किंवा वांग हे जास्त प्रमाणात असतात. तेच जर आपण त्वचा कफ प्रकृतीची पाहिली तर स्निग्ध, सॉफ्ट आणि त्याचाही स्पर्श थंडच असतो पण वात प्रकृती इतका थंड नसतो. नंतर नख जर आपण पाहिली तर वात प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये नख ही लहान असतात, हळूहळू वाढणारी असतात आणि मातकट वर्णाची असतात. तर पित्त प्रकृतीमध्ये नख लहानच असतात पण ती रक्तवर्णीय असतात आणि कफ प्रकृतीच्या व्यक्तींमधली नख जी असतात ती मोठी असतात, स्निग्ध असतात आणि जसं कासवाची पाठ आपल्याला अशा उभार आल्याप्रमाणे दिसतात तशी ही नख उभार आल्यासारखी आपल्याला दिसून येतात. नंतर सांध्यांच्या ज्या हालचाली असतात
त्या वात प्रकृतीमध्ये वाताच्या हालचालींच्या वेळेस त्यांचा आवाज येतो. हालचाल ही सुरुवातीला लवकर होते आणि थोडे हळूहळू होऊन नंतर फार वेळ टिकणारे असते. पित्त प्रकृतीमध्ये हालचाल ही भरभरच असते. तर कफ प्रकृतीमध्ये चेष्टा या मंद असतात. नंतर मघाशी मी म्हटलं की क्लेश सहन करणारे असतात, भार सहन करणारे असतात, त्रास सहन करणारे असतात, कष्ट सहन करणारे असतात कफ प्रकृतीच्या व्यक्ती. त्याच्यानंतर आवाजाचा एक पॉइंट बघितला तर वात प्रकृतीच्या व्यक्तीमध्ये ह्या सतत बडबड करणारे असतात. त्याचा आवाज हा वृक्ष सांगितलाय, श्याम भिन्न जर्जर. म्हणजे एखादा, मी मगाशी म्हटलं की स्पीकर जर फाटला तर जसा आवाज येईल तसा घोगरा फाटलेला असा आवाज हा वात प्रकृतीमध्ये असतो, की जो आपल्याला फार काळ ऐकायला आवडत नाही. पण पित्त प्रकृतीचा जर बघितला तर स्पष्ट शब्द उच्चार हे पित्त प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये दिसून येतात. आणि कफ प्रकृतीचा जर पाहिला तर प्रसन्न स्वर असतो, स्निग्ध असतो, गंभीर स्वर असतो त्यांचा आणि मधुर असतो. त्याच्यानंतर सगळ्या चांगल्या गुणांमुळे जी अपत्य क्षमता असते किंवा व्यवहारिक क्षमता जी असते ती वात प्रकृतीमध्ये कमी सांगितलेली आहे, पित्त प्रकृतीमध्ये मध्यम आहे आणि कफ प्रकृतीमध्ये पुष्कळ सांगितलेली आहे. अपत्य क्षमता ही पित्त प्रकृती आणि वात प्रकृतीमध्ये अल्पच सांगितलेली आहे दोघांनाही. क्षुधा तृष्णा आपण मगाशी पाहिलं की वाताला अनियमित आहे किंवा विषम आहे आणि पित्त जे आहे ते भरपूर आणि वारंवार असते आणि कफाला कमी आहे. बल पराक्रम जर बघितलं तर अल्प वात प्रकृतीमध्ये, पित्त प्रकृतीमध्ये मध्यम आहे. पित्त प्रकृतीचा पराक्रम मात्र भरपूर आहे. जरी बल मध्यम असेल तर पराक्रमी असतात ते व्यक्ती. आणि कफ प्रकृतीमध्ये उत्तम स्वरूपात त्यांचं बल आणि पराक्रम सांगितलेलं आहे. निद्रा आपण पाहिली की अल्पखंडित वात प्रकृतीमध्ये आहे. अल्प परंतु पित्त प्रकृतीमध्ये अल्प असते निद्रा, परंतु गाढ असते ती. आणि कफ प्रकृतीमध्ये जर बघितले तर भरपूर झोप लागते त्यांना आणि शांत झोप असते. एखाद्या गोष्टीवर रिॲक्ट होण्याची जी पद्धत असते ती वात प्रकृतीमध्ये आपण सांगू नाही शकत की ही व्यक्ती कशी रिॲक्ट होईल, अनिश्चित असतं. एखाद्या वेळेस ते पटकन रिॲक्ट होतील, एखाद्या वेळेस होणार पण नाही. पण तेच जर पित्त प्रकृतीचे व्यक्ती असतील तर ते पटकन रिॲक्ट होतात आणि किंवा प्रतिक्रिया देतात, एखाद्या पटकन प्रतिक्रिया देतात. आणि कफ प्रकृतीचे व्यक्ती असेल तर ती विचारपूर्वक सावकाश प्रतिक्रिया देतात. स्मृती, जसं मी मगाशी म्हटलं की लक्षात ठेवण्याची जी कॅपॅसिटी आहे ती वात प्रकृतीमध्ये कमी आहे, पित्त प्रकृतीमध्ये मध्यम आहे आणि कफ प्रकृतीमध्ये उत्तम आहे. त्याच्यानंतर गुणस्वभाव थोडेसे आपण बघूया की वात प्रकृतीमध्ये जे व्यक्ती असतात ती कृतज्ञ असतात, ते असभ्य, नास्तिक, मस्तरी, नंतर अजितेंद्रिय. जसं मी मगाशी म्हटलं की त्यांना स्वतःवर जास्त कंट्रोल नसतो अशा व्यक्तींचा. लवकर प्रेमात पडतात, लवकर विरक्तही होतात, चैनी असतात आणि फार असे खूप चांगले गुण नसतात अशा व्यक्तींमध्ये. म्हणजे एखाद्या लोभी असतात, ईर्ष्या असतो, एखाद्याविषयी मत्सर पटकन निर्माण होतो, त्याच्यानंतर द्वेष वाटतो एखाद्याविषयी आणि दुर्गुणी असतात. पण तेच जर तुम्ही पित्त प्रकृतीच्या व्यक्ती बघितल्या तर शूर असतात, पराक्रमी असतात, तेजस्वी असतात, मानी असतात. कुणी काही बोललं तर ते सहन करून घेत नाहीत हे लोक, स्वाभिमानी असतात, क्रोधी, पटकन राग येतो ह्या व्यक्तींना. आणि पण पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना कष्ट आवडत नाही, सुकुमार असतात, त्याच्यामुळे त्यांना कष्ट सहन पण नाही होत आणि उष्णता सहसा सहन नाही होत. साहसी असतात हे लोक, पटकन कोणतीही गोष्ट घाबरत नाहीत कशाला, शक्यतो ते पटकन करायला तयार पण होतात. चटकन प्रसन्न होणारे, म्हणजे एखाद्यावर पटकन लोभ पण निर्माण होतो त्यांना. आणि सगळ्यात महत्वाचं पित्त प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये असं असतं की शत्रूलाही मदत करणारे असे इतके दयाळू हे पित्त प्रकृतीचे लोक असतात. तर तेच आपण जर बघितलं तर कफ प्रकृतीचे लोक जे म्हणतात, पूर्वीचे ऋषी मुनींचा जो स्वभाव असतो तो कफ प्रकृतीप्रमाणे, की सात्विक, आस्तिक, धार्मिक, दयावान असतात, धैर्यवान असतात, नंतर स्थिर बुद्धी असते, विद्वान असतात, गंभीर असतात हे लोक, क्षमाशील असतात आणि शक्यतो कोणत्याही विकाराच्या पटकन अधीन होत नाहीत. तेच जर तुम्ही एखादी वात प्रकृतीची व्यक्ती बघितली तर त्याला पटकन कुणीही
बोलून ही गोष्ट चांगली आहे, गळ्यात लगेच मारू शकतं वात प्रकृतीच्या. पण कफ प्रकृतीच्या व्यक्तीला स्वतःला पटल्याशिवाय ती व्यक्ती ती गोष्ट करणार नाही. त्याच्यानंतर आयुष्य जर बघितलं तर वात प्रकृतीचं आयुष्य हे कफ प्रकृतीपेक्षा कमी आहे, अल्प आहे. पित्त प्रकृतीमध्ये मध्यम किंवा दीर्घ असं आढळून येतं आणि कफ प्रकृतीमध्ये दीर्घ आयुष्य आढळून येतं. तर साधारण आपण हे सगळे प्रकृतीचे स्वभाव, गुणधर्म आणि शारीरिक लक्षणं आपण ही पाहिली. तर ह्याच्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना ग्रुपवर एक प्रकृती स्वतःची कशी पाहायची ह्याचे जे आपण आता पॉइंट पाहिले त्या पॉइंटचे पेजेस शेअर करते. त्याच्यावर प्रत्येकाने नंतर टिक करून स्वतःची प्रकृती काय निघते हे लिहा. आता आपण जे पाहिलं की वात प्रकृती का माहीत असावी, तर आपल्याला जर प्रकृती माहीत असेल तर प्रत्येक प्रकृतीचा चांगला गुणधर्म लक्षात ठेवून आपण त्या पद्धतीने पुढे त्याचा वापर करू शकतो. म्हणजे आपल्या स्वतःला नाही पण आपल्या मुलांना, आता समजा आपल्या मुलांचे करिअर आपल्याला घडवायचे तर वात प्रकृतीचा चांगला गुण कोणता आहे की स्पीडी असतात हे लोक, कष्ट करण्याची तयारी असते, कितीही कष्ट पडू दे तर ते करणार असतात. पित्त प्रकृतीचा गुण कोणता आहे की त्यांना कष्ट सहनच होत नाही, ते करणारच नाहीत. पण मग ते काय करतात, ते असं करतात की एखादी टेक्निकली गोष्टी करायला जातात, ते एखादी युक्ती लावतील, एखादं काम दिलं तर त्याच्यासाठी ते एखादी युक्ती वापरतील आणि मग ती गोष्ट करण्याकडे त्यांचा कल राहील. आणि कफ प्रकृतीचे माहितीच आहेत आपल्याकडे, आपल्याला जरी त्यांना कष्ट सहन होतील पण ते करणारच नाहीत कारण ते आळशी असतात. मग आपल्याला जर लक्षात आलं की आपल्या मुलामध्ये समजा आळशीपणा कफ प्रकृतीचा आहे, मग आळशीपणा आपल्याला त्याच्यात दिसतोय, तर आपण त्याचा आळशीपणा सतत त्याच्या मागे लागून त्याला सांगून दूर करून आपण त्याच्या बुद्धिमत्तेचा जास्त वापर करू शकतो. त्याची निर्णय क्षमता खूप चांगली असते, कोणत्याही गोष्टींवर विचार जास्त तो चांगला करू शकतो, तर त्या निर्णय क्षमतेचा आपण वापर करू शकतो. पित्त प्रकृतीचे व्यक्ती कसे साहसी आहेत, पटकन निर्णय घेणारे आहेत, निर्णय घ्यायला वेळ लागत नाही, टेक्निकली काम करतात, तर मग हे फेलो रिसर्च मध्ये खूप चांगलं काम करू शकतात. उलट वात प्रकृतीचे जर बघितले तर ते गतिमान आहेत, जिथं जिथं अशा गोष्टींची गरज आहे, गतिमान आहेत, कष्ट करण्याची जिथं गरज आहे, म्हणजे आपल्या ज्या एअरफोर्स म्हणा किंवा फोर्सेस ज्या आहेत आपल्या आर्म फोर्सेस, एअर फोर्सेस, तिथं हे लोक खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतात कारण त्यांना तिथं शारीरिक मेहनत ही घ्यायला लागते, सतत कामात गुंतून राहावं लागतं, तिथं त्यांना बुद्धिमत्तेचा वापर आहे पण जशी पोस्ट वाढेल तसं होणार आहे. तर आपण ते करू शकतो. आता समजा आपल्याला तिन्ही प्रकृतीच्या व्यक्ती आहेत आणि तिघांनाही कलेक्टर बनवायचं आहे, तर आपल्याला काय करावं लागणार आहे की वात प्रकृतीचा आपला जर मुलगा असेल तर त्याला ते चंचल असतात, त्यांचा स्वभाव हा चंचल आहे, अस्थिर आहे, आरंभशूर आहेत. म्हणजे ते ठरवणार की मला आता कलेक्टर व्हायचंय ना, तर आपण जर त्यांना विचारलं तर आता समजा तो तिसरीला आहे, आपण त्याला म्हणलं तो म्हणणार आज मला कलेक्टर व्हायचंय, अजून 1 वर्षाने विचारलं तर मग तो म्हणणार पोलीस व्हायचंय, अजून 1 वर्षाने विचारलं तर पायलट व्हायचंय, सतत त्याचं बदलत राहणार. तर मग ह्याला आपल्याला जर माहितीये की आपल्याला याला कलेक्टर करायचंय तर आपल्याला सतत त्याच्या ध्येयाची जाणीव करून देणं फार गरजेचं असतं. म्हणजे त्याला सतत ते बिंबवावं लागणार की तुला हे करायचंय, त्याच्यासाठी त्याला आरंभशूर आहे, त्याने ती सुरुवात केली तर त्याला त्याचा फॉलोअप घेणं की तू आज हा अभ्यास केला का, त्याच्या पुढचा तुझा हा स्टडी आहे तो तू केला का, म्हणजे त्याच्यात सातत्य टिकवून ठेवणं हे आपलं काम राहणार आहे. पित्त प्रकृतीचे कसे क्रोधी आहेत, संतापी आहेत, ठरवतात ते करतातच, चिकाटी असते त्यांच्यात, त्यांनी ठरवलं ते होतील कलेक्टर, पण एखाद्या कोणीतरी समोरून आला, इगो त्याचा हर्ट केला आणि खूप रागावून काय बोललं तर तो पटकन सोडूनही देतो, ते नाहीच करायचं मला. मग त्याला ते टिकवून ठेवणं, त्याचा राग कमी करणं हे आपलं काम आहे. आणि आपल्याला माहितीये की हा माझा मुलगा कफ प्रकृतीचा आहे, त्याची बुद्धिमत्ता खूप चांगली आहे, त्याच्या लक्षातही राहतं वाचलेलं, पण तो करतच नाही, तर तो मंदपणा, आळशी गुण जो आहे तो आपल्याला बाजूला करायचा आहे. मग त्याला काय करायला लागणार, सतत आपल्याला पुश करणं, त्याच्या ध्येयाची आठवण करून द्यायची की तुला कलेक्टर व्हायचंय, तुला कलेक्टर व्हायचंय, उठ अभ्यासाला बस, हे कर. म्हणजे त्या वात प्रकृतीचा जो असेल तो वाचलं की लगेच विसरणार आहे, म्हणून एक गोष्ट त्याला 10 वेळा वाचायला लागणार आहे. कफ प्रकृतीच्याला एकदाच वाचलं तरी लक्षात राहणार आहे, पण त्यांनी एकदाही वाचणं ते गरजेचं आहे, तो ते एकदाही वाचणार नाही तर मग काही उपयोग नाही ना, म्हणून मग आपल्याला त्याच्याकडून ते करवून घेणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आपण प्रकृतीचा आपल्या व्यवहारात आपण उपयोग करून घेऊ शकतो. म्हणून आपल्याला आपली
आपल्या पाल्याची प्रकृती माहीत असणं फार गरजेचं आहे. आता मला माहिती आहे की मी पित्त प्रकृतीचे आहे, मला उष्णता सहन नाही होते, तर मी काय केलं पाहिजे? दूध, तूप ह्या ज्या गोष्टी आहेत त्या पित्त प्रकृतीच्या गोष्टी व्यक्तींना सात्म्य गोष्टी सांगितलेल्या आहेत. मग त्या गोष्टींचा मी आहारात वापर जास्त केला पाहिजे. ऊन खूप बाहेर पडतंय, तर मी अशा वेळेस जाताना स्वतःची प्रिकॉशन घेतली पाहिजे, की छत्री घेऊन गेलं पाहिजे, मला ऊन नाही लागलं पाहिजे, स्कार्फ बांधला पाहिजे. हे पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी आवर्जून केलं पाहिजे. रात्री झोपताना तळपायांना तेल किंवा तूप चोळलं पाहिजे. थंडीचे दिवस आहेत, मग वात प्रकृतीच्या व्यक्तींना माहिती आहे की ऑलरेडी मला शीतगुण सहन नाही होत, थंडी सहन नाही होत, माझं अंग रोज फुटतं, हिवाळ्यामध्ये तर जास्त फुटणार आहे. मग अशा वेळेस शरीराला तेलाचा अभ्यंग करणं, त्याच्यानंतर गरम कपडे घालणं, घरात सॉक्स, स्लीपर कंपल्सरी वापरणं, स्वेटर कंपल्सरी घालणं, कानात कापूस घालणं किंवा कान बांधणं, हे वात प्रकृतीच्या व्यक्तींनी घ्यायची काळजी आहे. तेच भुकेच्या बाबतीत हे आहे की पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना भूक सहन होत नाही, सारखी तहान लागते, तर सोबत स्वतःच्या बाहेर पडताना थोडस खाण्याचे पदार्थ, पाण्याची बॉटल हे सगळं कॅरी करणं हे पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी केलं पाहिजे. तेच कफ प्रकृतीच्या व्यक्तींना माहितीये की आपल्याला नाही खाल्लं तरी चालतं, म्हणजे 4 तास निवांत बाहेर फिरून येऊ शकतात ते, पण तरीही कफ प्रकृतीच्या व्यक्तींना कफाचे त्रास फार लवकर होतात. म्हणजे थंड गोष्टींचा त्यांनाही त्रास होणारच आहे, तर अशा वेळेस त्यांनीही काळजी घेणं गरजेचं आहे. जसे मी प्रकृती सांगितल्या तसेच त्या प्रकृतींना त्या दोषांचे त्रास हे लवकर होतात. जसं मी मगाशी म्हटलं की सांधेदुखी आहे ती वात प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये सांध्यांचे आजार, अस्थीचे आजार हे लवकर दिसून येतात. तर पित्त प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये जसं म्हटलं की उष्णतेचे आजार, अम्लपित्त, डोकेदुखी हे आजार दिसून येतात. आणि कफ प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये सर्दी वारंवार होणे, ॲलर्जिक रायनायटिस असे त्रास दिसून येतात. तर ह्याच्यासाठी म्हणून मग आपण, आपल्याला जर आपली प्रकृती माहित असेल तर आपण स्वतःची काळजी रेग्युलर बेसिसवर आपण घेऊ शकतो. धन्यवाद. खूप सुंदर झालं मॅडम. म्हणजे जसं आपण नाव दिलं होतं ना, व्यक्ती तितक्या प्रकृती, अगदी साजेसं त्याला तुम्ही सगळं माहिती दिली. आणि मला माहितीच नव्हतं, म्हणजे थोडक्यात ढोबळमानाने वात, पित्त, कफ हे माहिती होतं, पण इतकं त्याच्यामध्ये स्वभाव गुणधर्म, दिसणं, केस, दात सगळ्या गोष्टी त्याच्यावरती अवलंबून असतात हे काही माहिती नव्हतं. मला वाटतं जर आपल्या प्रेक्षकांमध्ये कुणाला काही प्रश्न असतील तर ते विचारावेत. ज्यांना कुणाला प्रश्न विचारायचा आहे त्यांनी हँड रेज करावा, मग त्याचा साऊंड हे केला जाईल, माईक ऑन केला जाईल. थोडा वेळ आहे आपल्याकडे, तुम्ही विचारू शकता. मला सुद्धा माझ्या घरातल्या ज्या ज्या व्यक्ती आहेत त्या प्रत्येकाची कोणत्या प्रकारची प्रवृत्ती आहे, वात कोण आहे, पित्त कोण आहे, कफ कोण आहे हे लक्षात आलं. म्हणजे थोडं माहिती होतं, पण स्वभाव इतके परफेक्ट मॅच झाले ना, मला लक्षात आलं. आणि खूप खूप सुंदर झालं लेक्चर आपलं आज. आणि मला वाटतं माझ्या मैत्रिणींना पण सगळ्यांना आवडलं असेल. आणि बरीच गोष्ट कळली, बऱ्याच माहिती समजल्या. आणि ह्याप्रमाणे आपण करिअर सुद्धा चूज करतो हे एक अगदीच म्हणजे नवीन मला गोष्ट माहिती झालेली आहे. आणि खूपच छान झालेलं आहे. कुणाला असतील प्रश्न तर प्लीज विचारा, नाहीतर मग आपण थांबूया इथे. कदाचित मला वाटतं ग्रुपवरती विचारणार आहेत लोक, तर चालेल. मला इथे एक सांगावंसं वाटतं. मला हा काही हरकत नाही, ग्रुपवरती विचारू शकतात. तर आपण तुझी दुर्गा तू भवानी यांच्या अंतर्गत एक कार्यशाळा आयोजित करतोय, एकलव्य म्हणून. तर बऱ्यापैकी मैत्रिणींना म्हणजे माहिती झालं असेल, तर तुम्ही तुमच्या आजूबाजूला ज्यांची मुलं लहान आहेत, तुम्हाला ज्यांना वाटत असेल की त्यांच्यावरती पण एक चांगले संस्कार व्हावेत, तर ह्याच्यामध्ये आपण पेरेंट्ससाठी सुद्धा एक वेगळी कार्यशाळा घेतो आणि मुलांसाठी सुद्धा घेतो. खूप उपयुक्त आहे. तर कुणाला घ्यायचं असेल ऍडमिशन तर प्लीज प्लीज घ्या ऍडमिशन. खूप छान आहे.
आणि जर तुम्हाला वाटत असेल एक ट्रायल बेसिस वरती बघायचं आहे तर 2 सेशन पहिले आम्ही फ्री ठेवणार आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला ग्रुपमध्ये जॉईन होणं गरजेचं आहे. एकलव्य ग्रुप आहे हा. त्याच्यामध्ये तुम्ही जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला पहिले 2 सेशन फ्री मिळतील. आणि आजचं जे सेशन आहे खूप सुंदर पद्धतीने झालेलं आहे आणि ह्याचं सांगता झालेली आहे. हे संपलेलं आहे असं मी जाहीर करते. थँक यू. सर्वजण आलात त्यासाठी सर्वांचे खूप खूप आभार. थँक यू. Thank you. Thank you all. Thanks for coming. Thank you, madam. थँक यू. थँक यू.